संत चरण राजा लागता संत Thank you.
संतांचे चरण लागते मनातली वासना जोडतात. संत चरण रज लागता सेव वासनेचे बीज धोळे कंठी प्रेम आणि कंठात प्रेम पाहिजे. कंठामध्ये प्रेम लागण्यामध्ये नाही म्हणजे लोटतो नाही निरोध तुका म्हणे साधन सुलभ गोपटे. हे साधन सगळ्यात सुलभ गोपटे सांगितलं संतांनी. विठाला विठाला आपलं काय जास्त वेळ नाही आता कारण ती सकाळपासून निघलेली आणि आपल्याला खांदे महाराजांनी या ठिकाणी पेपर गेला. आपण त्यांचे फार आभार आहोत कारण पहिल्या वर्षी त्यांची चालू केली त्या वर्षापासून त्यांनी आपल्याला ठेवलं. मी काही कीर्तन करणार नाही. आता महाराजांचे बोलले राहू काय त्याची कृपा आहे सारून मी म्हणतो शिकवणीचा धन्यवाद जेवढं काय 20 मिनिटं काय बोलतोय तेवढं बोलणं जाता काय म्हणून. आणि आपण या महाराजांचे फार उपकार आहेत आपल्यावर. हे आपल्याकडे गावात येतात म्हणून आपली ती सेवण झाली. संत चरण राज ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्योतिर्लिंग तांबे येथे श्री पंढरपूर या ठिकाणी पायी दिवशी सोहळ्याचं वर्ष तिसरे आल्या तिसऱ्या वर्षाची आणि इथं आल्यानंतर मला किरण महाराजांनी मला तुम्हालाच कीर्तन करावं लागेल. आता मी कधी काही कीर्तन बोललो नाही काही आता मध्ये आपण माझं कीर्तन केलं पण आता तुम्ही पहिल्या दिवशी दाब टाकलाय काय भगवंताची कृपा तीव्र होईल. आणि संत जन रज लागता सहज वासनेची बीज धरुदाय संतांची जर कृपा झाली मनामधलं वासना करतात आणि वासना करण्याकरता त्याला संत पाहावं लागतं. संत कोण जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय या संतांनी आपल्याला सांगितलंय आणि या संतांच्या मार्गाने काय लावलंय आपण हे शोधलं पाहिजे. आणि हे शोधण्याकरता हा उपक्रम आपण चालू केलेला आहे. दिंडी चालवायची म्हणजे काही बोगस ठरली या दिंडीतून आणि उपक्रमच असतो चालू केलाय त्या दिंडीतल्याच माणसाने कीर्तन करायचं. बाहेरची व्यक्ती आली त्यांना कीर्तनाला चालत नाही. हा उपक्रम कशा करतात तुम्हाला आम्हाला शिकण्याकरता उपक्रम आहे. दिंडीत काय कीर्तन करायचं काय असं काही तुम्हाला आम्हाला काहीतरी माहिती होईल दिंडी काय आहे अजून काय होतं काय गोष्टी आणि काय असेल दिंडी काढल्यानंतर माणसाला या गोष्टी करतात. आता मी याच्या दिंडीत नव्हतो मी जात होतो पंढरपूरला इष्टीने जायचं यायचो पण आता ह्या मार्गात घुसलो जेवढं बोलता तेवढं बोलतो. संत जन रज लागता सहज वासनेचे बीज धरुदाय मग रामनामाची आवड होत आली आणि मग रामनामाची आवड लागली तर माणूस ऑटोमॅटिक परमार्थाकडे वळतो आणि परमार्थाकडे वळलं तर माणसाच्या जीवनाचा उद्धार होता. तसं किती नाही काही उद्धार नाही.
एका रामाचं भजन करू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
असं आंब्याचे झाडाचे झाड आणि हे चालले स्वातंत्र्य होते. आता हे पुढे भेटतील स्वारी महाराजांची आणि हे चालता चालता रस्ते गेली आणि जवळ आले आणि लगेच उभी राहील आणि उभी राहिल्यानंतर उभी राहील. अरे बोल ना एक नाही दोन मिनिट काय बोलत नाराज म्हणे म्हणे तर माझं नाव नाही म्हणे त्याचाच माझ्या पुढे त्याचाच माझं नाव तुला माझं नाव कसं माहिती. अरे मला एवढं काय माहिती आणि जन्मापासून नाव मला माहिती नाही तुझ्या आत्याच्या नावाचं काय मला काही जन्मापासून तू नाव सगळं माहिती असं माहिती. म्हणजे मी काय करतो तू काय करतो दर काय घालतो मी काय करतो दुसरं काय करतो बरं मग आता हे करतो बघासाठी म्हणजे कशा काय विचारतो म्हणे मला तुम्ही काय करता तुम्ही मला काहीच नाही म्हणे असं पण असं नाही नाही म्हणे कोणा करतो नाही म्हणे मी माझं बजेट मी माझ्या भगवंता करतो म्हणे तू कोणा करतो तू तुला सांगितलं माझ्या घरात करतो बरं असू दे पण तुझ्या घरची तुझे आपण वाटते का ऐकतो म्हणजे मग असतं कारण तुझे रोज कर नाही रोज करतो म्हणे माल बरं जा म्हणतो नाही विचारतो म्हणजे मला तुम्हाला पोरण करायचं असेल तर त्याच्याकरता मला पोरण करायचं असेल तर त्याला पाठवून टाक म्हणे मला बरं ठीक आहे तेराशे नारायणमध्ये हनुमान भेटायचं नाही वाली गेले चालले चालले म्हणजे आज लय लवकर आले आले म्हणे मला जायचे आजचा मोठा मान घातलाय काय म्हणजे लवकर आले लवकर गेले का आला असतात गेले नाराज म्हणून पहिले आई वडील बसले होते मला आईकडे गेले आई म्हणजे काय म्हणजे आज कस काय लवकर आलो लवकर आलो म्हणजे काय नाराज काय नाही व्यक्ती भेटल्या म्हणजे महाराज आणि त्या महाराजांनी मला सांगितलं तुझे तू करतो या पापात तुझे घरचे वाटेदार आहेत का म्हणजे असंच म्हणले म्हणजे हा आपला खेळ झाला म्हणजे आता आपला खेळ बी झाला बरं याच्यात वाटे नाही विचारलं आईला आई मी घेतो वाटेत राहिलं तू म्हणजे आमचं काय सांग तुझं कर्तव्य म्हणजे तुला करावंच लागणार आहे करावं लागणार आहे वाल्या पोळी झालं आईने तर आई कसे आईचं काळीच आहे महाराज आणि त्या आईचं राज म्हणलं काय करतात बायकोचं जर त्या विषय सोडून द्या पण आई जर नाही म्हणलं काय करतात वडिलांना विचारलं वडिलांचं उत्तर काय चाललं आता महाराणी होत्या गेले आतमध्ये महाराणी पंचावर पश्चिम पाणी एक मिनिट वा 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 पाण्याचा ताक घ्या म्हणजे आज पाणी नको मला बरं काय म्हणजे मी आईला विचारलं आता तुला विचारतो म्हणे मी जे करतो या पापात वाटेल आहे का म्हणजे माझं काय संबंध आता माझ्या आई बापाने लग्न करतानाच तुम्हाला दिलं होतं म्हणे आता काय संबंध म्हणे आणि तुमच्या बद्दल काम तुमचं आहे म्हणे सांभाळायचं आमचा काय संबंध याच्यामध्ये वाल्या कोणी थोडा गार झाला तिथं काय करावं वाल्याच्या डोक्यात पाणी झालं पाणी काय करावं आता आणि हातावरची खांद्यावरची पोरं फेकून दिली वाल्याकडे पोरं फेकून दिली आले चांगलं नारदमुनी लांबच पाहिलं आपलं काम झालं आपलं काम खर्च झालं गेले वाले खाली मान गाठली मान घाई महाराज मला आतापर्यंत काहीच कळलं नाही मी सगळे दरोडे घातले मारले झाले सगळं पण आता मला आता याच्यातून सोडवणार नाही तुझ्या म्हणे तुझ्या Oh,
तुम्ही दान केलाय आणि त्याच्याशिवाय सोडणार लोक आपल्याला. अहो त्याच्याशिवाय काय लागत नाही. आपण वृक्षाची या पाण्याखाली त्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही. मला आपण चालतो चक्र त्याच्या हातामध्ये महाराज, या चक्र भगवंताच्या हातामध्ये आणि त्याच भगवंताच्या भेटीला आपण आज जाणार. आता आपण 15 दिवसाचा प्रवास आपला 13 मुक्काम पंढरपूर आणि तिची ताकद किती. आज इथून तिथून दिंड्या चालल्यात महाराज. हा कुठून दिंड्या निघल्यात आणि कुठं समाज लाभलाय. एवढा समाज आला आणि या समाजाला पोट वाढवणारा एकटा आहे तो आपलं पोट भरतो. आज त्याच्या सत्तेशिवाय काय. तुम्हाला पायी चालताना ते काटावर एवढे लोक जातात. कोणाला काटा मोडतोय का, कोणाला काय होत. आता काही गोष्टी होत असतील पण त्याला आपल्या चुका आहेत. त्या चुका आपण हे केलं पाहिजे. रस्त्याने चालताना आपण दिंडीमध्ये लाईनशीर चाललं पाहिजे. आता काही दिंडीने ऍक्सिडेंट होतात, काही अंक होतात. मग ही चूक कोणाची. तर त्यानं सांगितलं का तुम्हाला. त्यानं सांगितलं नाही. तुम्ही तुमची शिस्त सांभाळून चालता. जर आपण शिस्त सोडली आपली शिस्त बिघडत आहे. आणि आता लोक भगवंत बघणं झालं पाहिजे. भगवंताला चांगलं नाही केलं. काय केलं तुला आतापर्यंत मोठं केलं कोणा केलं ते केलं तर नाही केलं. आणि त्याच्यावर बोलतोय काही झालं का. कोणी होता. बरं झालं देवानं मला सांगितलं. बरं झालं माझ्या देवाना सांगणार. अरे देव काहीच तरी त्याच्यात समाधान आहे. तुम्ही समाधान राहा. आपल्याला काही नाही. भगवंत मागायचंच नाही. काही देवाकडे जाताना काही मागायचंच नाही. आणि मागलं त्याला काही मिळत नाही. त्याला द्यायचं असेल त्या दिवशी तो देणार. आता काही लोक मोठे लोक पण आज त्या लोकांची पंचते खाण्याची सुद्धा पंचते. कारण कसं गर्व 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 झालेला तो गर्व भगवंताचा त्याच्याजवळ चालत नाही. तो गर्व आणि तो गर्व करून करण्याकरता त्या भगवंताची सेवा करायची. जय जय विठ्ठल विठ्ठल
केवढं बोलता केवढं बोलतो. आता 9 वाजून 16 मिनिटं झाले. आता मला खाली फोन आलाय त्या जेवणाला टाईम होईल. आभागाचं शेवटचं शब्द तुका बरे सागर केला
श्री मोरेश्वर महाराज पाहिजे सोळा आणि आमची कीर्तनाची पहिली सेवा येणे माझ्याकडे आणि यामध्ये आपल्याला खांदे महाराजांचं फार म्हणजे आपल्याला योगदान आहे त्यांचे आपल्याला सहकार्य बरोबर आहे निघताना मार्गदर्शन पण करतात आणि त्यांची मुलगी मुक्ताई तिचं गावही मुक्त आहे आणि ती मुक्ताई सारखी सगळ्या